नमो बुद्धाय मंचावर बसलेले सगळे भिक्खूगण भिक्खुणीगण सामने सामने दिसन आणि मान्यवर सर्वांना माझ्या जय भीम नमो बुद्धाय। निर्मलवेता भंतेजी यांचे भाषण ऐकून मन अगदी प्रसन्न झाले। खूपच सुंदर भाषण दिलं त्यांनी आणि प्रेरित करणारं भाषण आहे। आधीच्या त्यांचा थोडासा परिचय मला सांगायची इच्छा झाली आहे की त्या युपीच्या आहेत आणि त्यांना शिवरमध्ये आता 11 वर्ष होत आहे आणि त्यांचं एज्युकेशन पण MA झालेलं आहे आणि सध्या पालीमध्ये MA करत आहे तर नागपूर युनिव्हर्सिटीमधून आणि खूपच चांगलं त्यांचं सगळं कार्य आहे। 3 वर्षापासून आमच्या सोबत राहून भरपूर काम करत आहेत। एक महत्त्वाची गोष्ट यांची विशेषता म्हणजे या हिंदू परिवारातून आलेले आहेत आणि सगळ्या प्रकारचे हिंदू कर्मकांड परंपरा व्रत उपवास याचा भरपूर लहानपणापासून अनुभव घेतलेला आहे आणि त्या सगळ्या रूढी परंपरा तोडून बुद्धिझमकडे आले आहेत आणि खूप कमी वयातच त्यांनी जीवन घेतलंय। इसलिए शादी भी नहीं इसलिए शादी भी नहीं की। हाँ, ये ऐसी भिक्खुनी है कि ये घर में इसने विरोध किया शादी नहीं करना है पर विवाह त्यांनी केलेला नाही। खूप मोठं त्याग आहे त्यांचं आणि खूप सुंदर काम करत आहे। महाराष्ट्रामध्ये ते काम करून राहिले। मराठी 3 वर्षामध्ये थोडं शिकले तर तुमची मराठी ते समजू शकतात, पूर्णपणे बोलू शकत नाही पण विचार आदान प्रदान छान करता येतं त्यांना। पहिली भिक्खुनी आहे त्या युपीच्या उपसंपादित भिक्खुनी। तर असा त्यांचा छोटासा परिचय आहे आणि मला खूप गर्व आहे की त्या माझ्याबरोबर राहतात, माझी खूप काळजी घेतात। आता मी मूळ विषयावर येते। आज आपण इथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सगळे एकत्रित झालेले आहोत। दुसरं आमच्या 10 दिवसापासून चालत असलेल्या सामने शिबिराचं समारोप दिवस आहे। तर सामनेदारांसोबत मी वर्गामध्ये भरपूर बोलली, खूप विषय शिकवलेला आहे। आज मी सामनेदारांबरोबर बोलणार नाही। आज सांगलीचे सांगलीकर आलेले आहेत। एकच सांगलीकर नाही तर अनेक सांगलीकर आलेले आहेत। तिथे सगळे बौद्ध उपासक उपासिका अनुयायी सगळ्यांची उपस्थिती आहे तर मी तुमच्याशी संवाद करणार आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी धम्माचा आपला प्रचार प्रसार केला। ते प्रचार प्रसार करण्याच्या आधी त्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आला होता। तो प्रश्न म्हणजे की मी जे ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान लोकांची जी मान्यता आहे, लोकांचे जे विचार आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्यापेक्षा खूप विपरीत आहे, उलट आहे। तर मी यांना जर माझं ज्ञान दिलं तर हे ऐकतील का, हे समजतील का, त्याचे आचरण करतील का, माझ्याशी सहमत असणार का, हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता। आणि शेवटी त्यांनी असा निर्णय घेतला की जरी लोकांमध्ये खूप रूढी परंपरा आणि आधीचे वेगळे विचार असले माझ्या विचारांपेक्षा तरी काहीतरी लोक मला समजून घेतील आणि माझा धम्म ऐकतील आणि त्याच्यावर चालतील। त्याच लोकांसाठी मला धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे असा त्यांनी निर्णय घेतला। तो 2500 वर्षापूर्वीचा प्रश्न आणि आजही तोच प्रश्न आहे। प्रश्न बदललेला नाही आहे कारण बुद्धाचे विचार हे आजही रूढी परंपरा ईश्वरवाद चमत्कार कर्मकांड याच्या विपरीतच आपल्याला माहिती देतात, बरोबर ना? आजही लोक त्याच्यामध्ये गुरफटलेले आहेत की नाही आहेत ना? ईश्वरवाद गेलेला आहे का? दैववाद गेला आहे का? बुवाबाजी कर्मकांड पूजापाठ हे सगळं गेलं आहे का? नाही आहे। त्याच्यावर बाबासाहेबांनी सुद्धा खूप आपल्याला प्रबोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याला त्या सगळ्या भूतांडातून
गरजेचं आहे. मग जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तर काय होते, एक संघर्ष होतो है ना. जुन्या विचारांचा आणि नवीन विचारांचा एक संघर्ष होतो, ज्याची आपल्याला वर्षानुवर्षे सवय झालेली आहे. ती सवय सहजासहजी मोडता येत नाही. मग ती देवपूजा करायची सवय असो, की कर्मकांड करायची सवय असो, की नवस करायची सवय असो, की पान खायची सवय असो, गुटखा खायची सवय असो, की दारू प्यायची सवय असो, माणूस हा सवयीचा गुलाम आहे है ना. त्याला कळतं की ह्या सगळ्या गोष्टी बरोबर नाही. पण तुमच्या मराठीत एक म्हण आहे, कळते पण वळत नाही, बरोबर ना. अशीच म्हण आहे ना. तेच आपलं होते की आम्हाला कळत आहे. इतक्या सगळ्या महामानवांनी आम्हाला सांगितलं, डोक्यात ज्ञानाचा प्रकाश टाकलेला आहे की विज्ञानवादी बना, दैववाद सोडा, तरी पण ते सुटत नाही. आणि आमच्या घरी कोणी दारू पिते, कोणी नशा करते, कोणी शिव्या देते, कोणी भांडण करते, तर त्याच्या विरोधामध्ये खूप बोलतो आपण है ना. हा सुधरतच नाही, हा सुधरतच नाही, हा बदलतच नाही. आम्ही बदललो का? आमच्या मनातल्या जुन्या रूढी परंपरा गेल्या का? नाही गेल्या. मग तो कसा बदलला? तोही सवयीचा गुलाम आणि आम्ही सवयीचे गुलाम. कळते? म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस काय करतो, दुसऱ्यांच्या चुका बघतो, दुसऱ्यांना दुरुस्त करण्याचे प्रयत्न करतो, स्वतःच्या चुका मात्र बघत नाही, स्वतःला दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत नाही. आणि आमच्यामध्ये इतका अंधकार पसरलेला आहे, म्हणजे अज्ञानाचा अंधकार आहे, की आम्हाला माहीत आहे की रोगी झाल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर औषध खाल्ल्यावरच रोग बरा होतो. तरी सुद्धा अनेक आमच्या घरातल्या समस्या आणि गोष्टींसाठी आम्ही बाबांकडे जातोय. कोणत्या कोणत्या बाबा तुमच्याकडे आहेत मला माहित नाही. आमच्याकडे आहेत एक बेडीवाले बाबा नागपूरकडे, ऐकलं असेल ना. हाता पायात बेड्या आहेत त्यांच्या, आणि लोक तो आपल्या बेड्या नाही काढू शकला, आणि लोक आपल्या दुःखाला दूर करण्यासाठी त्याच्याकडे जातात. आणि जो दुःख दूर करण्याचा मार्ग बुद्धांनी सांगितला ते काही घेत नाही. धम्माचं आणि त्या इतर गोष्टींचं सगळ्यांनी काय केलेलं आहे, भेसळ केलेलं आहे. मिसळपाव खातोय आपण, सगळं मिक्स केलेलं. बुद्धांनी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या 1 नंबर पासून तर 8 नंबर पर्यंतच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या कोणाच्या संदर्भात आहेत? ईश्वरवादाच्या संदर्भात आहेत, देवांच्या संदर्भात आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश है ना, गणपती, गौरी यांना मानणार नाही, यांना पूजणार नाही. का म्हणावं लागलं बाबासाहेबांना धम्मदीक्षा देताना? हे सरळ सरळ त्रिशरण पंचशील देऊन का नाही घेतली धम्मदीक्षा? प्रश्न आला पाहिजे ना हा. कारण की आपल्यामध्ये ही घाण आधीपासूनची आहे. ही साफ केल्याशिवाय धम्माचं ज्ञान जर त्याच्यामध्ये ओतलं तर काय होईल? सगळंच घाण होईल. आणि ते तसेच प्रकारचं घाण आता झालेली आहे. घाण झालेली आहे ना. 2 विचारधारांची घाण झालेली आहे. एकीकडे आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, त्यांना आपला उद्धार करता म्हणतो, आणि दुसरीकडे बुद्धिझम घेतल्यानंतर किंवा जीवन घेतल्यानंतर आपण बाबासाहेबांची जय म्हणायला लाजतो, त्यांना टाळतो. हा दोन्ही गोष्टीचा विरोधाभास आहे. बाबासाहेब नसते तर धर्म मिळाला असता का? नाही मिळाला असता. अस्पृश्यता कोणामुळे दूर झाली? गळ्यातलं मडकं आणि कमरेच्या झाडू कोणी काढला? मग या युगाचे ते धुरंधर आहेत की नाही? आहेत ना. मग त्यांनी जर हा बदल घडवून आणला नसता, बुद्ध आम्हाला दिला नसता, दाखवला नसता, तर आम्ही धर्माच्या गोष्टी केल्या असत्या का? बुद्धाला तरी ओळखलं असतं का?
त्यांनी एका प्रकारे आमच्या आईची भूमिका निभावली. आई सगळ्यांची ओळख करून देते ना, तशी बाबासाहेब आमच्या जीवनातील आई आहे. त्यांनी खरं काय, खोटं काय, बरोबर काय आणि चूक काय हे आम्हाला दाखवून दिलं. आणि त्यांनी म्हटलं की हे इतके देवी देवता तुम्ही पूजत आले, एवढे व्रत उपवास करत आले, एवढे नवस करत आले, तरी तुमची कोणीही अस्पृश्यता घालवली नाही. म्हणून यांचा काही उपयोग नाही, यांना टाकून द्या. बरोबर? तरी आपण चोरून लपून त्यांना घेऊन चालतो. कोणाला धोका देतो? कोणाला धोका देतो? बाबासाहेबाला, स्वतःला. तुम्हाला कोणाचा उद्धार करायचा? बाबासाहेबाला कोणाचा उद्धार करायचा होता ते खूप शिकले होते, है ना? त्यांची इच्छा असती ना तर ते खूप मोठे उद्योगपती झाले असते, खूप मोठे पैसेवाले झाले असते, कुठल्याही गोष्टीची त्यांना कमी झाली नसती. पण त्यांनी या समाजाचा उद्धार करण्यासाठी या गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत आणि आपण अशी त्यांच्याशी धोकेबाजी करतोय. बरोबर आहे का? हे नाही ना? तुम्ही जर नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं? तुमचं. बाबासाहेबांचं आता नुकसान होणार आहे का? त्यांना तर आता विश्वामध्ये ज्ञानाचं प्रतीक मांडण्यात आलेलं आहे. म्हणतात ना, सिम्बॉल ऑफ नॉलेज. कोलंबिया युनिव्हर्सिटीनं दिलेली पदवी. त्यांचं आता कोणीही वेळं वाकडं करू शकत नाही. आणि आम्हाला आमचं वेळं वाकडं झालं नाही पाहिजे असं वाटत असेल तर आम्हाला जागरूक होण्याची गरज आहे. जी भेसळ झालेली आहे ना ती आम्हाला साफ करायची आहे, साफ करायची आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या जुन्या रूढी परंपरा, बाबा आबा जे काही आहेत कर्मकांड, की पूजा केल्याने, परित्राण पाठ केल्याने आमची रक्षा होते, आम्हाला सगळं चांगलं होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून दिल्या पाहिजे. धागे दोरे बांधणं हे सोडून दिलं पाहिजे. आपली रक्षा कशामुळे होणार आहे? तर धम्माचं आचरण केल्यामुळे होणार आहे. रक्षण कसं होईल आपलं? नुसता धागा बांधल्याने रक्षण होणार आहे? धाग्यापासून बनलेल्या वस्त्रांनी आमच्या शरीराची रक्षा होते. हे वस्त्र कशाने बनलेलं आहे? धाग्यापासून बनलं आहे आणि हे पूर्ण आम्ही शरीरावर लपेटलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं रक्षण होते. ऊन, वारा, थंडी, पाऊस याच्यापासून आमच्या शरीराचं रक्षण होते. आता रक्षण करायचे आहे मनाचं, चित्ताचं, विचारांचं, है ना? की आपल्या मनामध्ये चांगले विचार आले पाहिजे आणि वाईट विचार निघून गेले पाहिजे. तर याचं रक्षण कसं होईल? तर धम्माचं शिक्षण घेतल्याने होईल. धम्माचं शिक्षण घेऊन त्याला वारंवार समजून ते आचरणात आणलं तर आमचं रक्षण होणार. नुसतं हाताला पायाला धागे बांधल्याने रक्षण होत नाही किंवा खूप पोपटासारखं पाठांतर केल्याने पण रक्षण होत नाही. म्हणून आमचे जे प्रशिक्षणाचे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये आम्ही धम्माच्या एक एक शब्दाला समजावून सांगतो, एक एक शब्दाची फोड करून सांगतो की बुद्धाला त्या शब्दापासून काय अभिप्रेत आहे, का त्यांनी तोच शब्द वापरलेला आहे. त्रिपिटकामध्ये पण खूप भेसळ झालेली आहे कारण ते लिहिणारे पण ब्राह्मण भिक्खू होते. समजून घ्या, जो लिहितो ना त्याचे विचार त्याच्यामध्ये उतरतात. पुरुष लिहेल तर पुरुषी विचार त्याच्यामध्ये उतरणार, स्त्री लिहेल तर स्त्री विचार त्याच्यामध्ये उतरणार, ब्राह्मण लिहेल तर ब्राह्मणाचे विचार त्याच्यात उतरणार. अशा प्रकारची भेसळ लिहिण्यामध्ये सुद्धा होते. म्हणून आपल्याला खूप जागरूक होऊन सगळ्या गोष्टीचं वाचन केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे आणि जे आपल्या हिताचं आहे तेच आपण घेतलं पाहिजे. बुद्धाने एक खूप सुंदर सूक्त दिलेलं आहे, कालाम सूक्त. कालाम सूक्त कोणीही जीवनधारी सांगत नाही. पुस्तकांमध्ये, परित्राण पाठाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा कालाम सूक्त दिलं जात नाही. का? कारण कालाम सूक्त काय म्हणते? बुद्धाने लोकांना समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांनी विचारलं होतं प्रश्न की आमच्याकडे तुमच्यासारखे खूप लोक येतात मार्गदर्शन करायला, पण सगळे लोक वेगळं वेगळंच सांगतात.
आणि प्रत्येक जण हेच म्हणते की मी सांगितलेलंच बरं आहे, त्यांनी सांगितलेलं चुकीचं आहे, असे सगळे सांगतात. मग लोकांचा प्रश्न हा की आम्ही कोणाचं खरं मानावं? येतो ना हा प्रश्न आजही तुमच्या मनात? पण विकुनी तुमच्याकडे आले की वेगळ्या वेगळ्या पद्धती सांगतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात. मग तुम्हाला खूप त्रास होतो की आता कोणाचं खरं मानावं, सगळे वेगळं सांगून राहिले. तर याच्यासाठी कालामसुत्रामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे की जे पिढी ते पिढी परंपरेनं चालत आलेलं आहे, फक्त परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणून मानू नका. परंपरेनं काय चालत आलेलं आहे? अगरबत्ती मोमबत्ती लावणं हे परंपरेनं चालत आलेलं आहे. पण ते उचित आहे किंवा नाही हे समजून घ्या. त्याच्यातून जर विषारी गॅस निघत असेल अगरबत्ती मोमबत्तीतून, तर ती विषारी गॅस आपल्या स्वास्थ्यासाठी बरोबर नाही, म्हणून ती परंपरा मोडली पाहिजे. बुद्ध म्हणतात की पिटकांमध्ये लिहिलेलं आहे, केवळ पिटकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून मानू नका, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अवैज्ञानिक गोष्टी आलेल्या आहेत. त्याची चिकित्सा करून आपल्याला समजायला पाहिजे की हे सिद्ध होऊ शकते किंवा नाही. बुद्ध म्हणतात जे सिद्ध होऊ शकते ती गोष्ट बरोबर, आणि जी गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही ती चुकीची आहे, असं आपण ठरवून विचार केला पाहिजे. बुद्ध काय म्हणतात की खूप मोठा व्यक्ती, नावाजलेला व्यक्ती बोलत आहे म्हणून तुम्ही खरं मानाल का? नाही, त्यालाही तपासायचं आहे. खूप तुमचा मोठा गुरु आहे किंवा खूप सुंदर आकर्षक व्यक्तित्व आहे, तो बोलतोय, तो सांगतोय म्हणून मानायचं का? नाही, तरीही मानायचं नाही. प्रत्येक गोष्टीला तपासून घ्यायचं की ते बहुजनांच्या हिताचं आहे किंवा नाही, तुमच्या कुटुंबाच्या हिताचं आहे किंवा नाही, तुमच्या स्वतःच्या हिताचं आहे किंवा नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला हित दिसत असेल, काहीतरी चांगला परिणाम येत असेल तरच ती गोष्ट योग्य आहे असं समजा, आणि नाही तर ती गोष्ट किती मोठा व्यक्ती बोलत असला तरी बरोबर नाही असा समजूनच तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. बाबासाहेबांनाही समजलं की कोणत्या गोष्टी बरोबर आहेत आणि कोणत्या चुकीच्या आहेत, कोणत्या गोष्टी समाजाच्या हिताच्या आहेत, कोणत्या गोष्टी समाजाच्या हिताच्या नाही, हे समजूनच त्यांनी आपल्याला बुद्धाचा धर्म दिलेला आहे. त्याला व्यवस्थित समजून आचरणात आणाल तर नक्कीच तुमचं मंगल होईल. नुसतं मंगल हो म्हणून आम्ही त्याच्याने होणार नाही. तुम्हाला समजलं पाहिजे काय बरोबर आहे, ते आचरणात आलं पाहिजे. एवढंच बोलून मी इथे थांबते. आयोजकांनी, व्यवस्थापकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याच्यामुळे मी त्याचे खूप खूप आभार मानते. इथे सगळ्यांनी आमची खूप सेवा केली, त्या सगळ्यांचे आभार. आणि विशेष आज चेहरा खंडकमध्ये सांगितलं असं हे खूप